पर्यावरण संवर्धनाचा जागर करत हरित मंगरुळपीर स्वच्छ मंगरुळपीरचा संदेश देणारी भव्य वृक्षदिंडी मंगरुळपीर शहरात उत्साहात पार पडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत सिद्धार्थ विद्यालयाच्या वतीने आयोजित भव्य वृक्षदिंडी शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आयोजित या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यामुळे या उपक्रमाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले। झाडे लावा, झाडे जगवा, एक विद्यार्थी एक रोप, एक संकल्प पर्यावरणाचा अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। वृक्ष संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि हरित भविष्यासाठी जनजागृतीचा प्रभावी संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे सचिव अशोक कांबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी किरण कांबळे, पर्यवेक्षक गजानन जगताप यांच्यासह शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला। विशेष म्हणजे शहरातील विविध महिला मंडळांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत वृक्ष दिंडीला सांस्कृतिक रंगत आणली। सरिता पुरोहित यांनी विठ्ठलाची तर चंदा ठाकूर यांनी रुक्मिणीची भूमिका साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले। या भव्य उपक्रमात पर्यावरणावर आधारित आउट ऑफ सिलेबस पुस्तकांच्या पलीकडे या मराठी चित्रपटाची निर्माता डॉक्टर सुगत वाघमारे, अभिनेता अजिंक्य राऊत, अभिनेत्री अद्वई, सहकलाकार सानिका तोरसकर, अभिजित रामचंद्रन, डॉक्टर शेषपाल गणवीर, चित्रपटाचे लेखक अनिकेत कोरडे यांची विशेष उपस्थिती लाभल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांचा आनंद गगनाला भिडणारा होता। चित्रपटाच्या संपूर्ण चमूने वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाला पाठिंबा दर्शवत दिंडीत उत्साहाने सहभाग घेतला। यावेळी वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार श्यामभाऊ खोडे, नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर, उपाध्यक्ष अनिलभाऊ गावंडे, माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ शृंगारे, माजी नगराध्यक्ष किरणताई परळीकर, पुरुषोत्तमजी चितलांगे, नगर परिषद सदस्य लताताई चितलांगे, नगर परिषद सदस्य नंदलाल पवार, भोजनेताई किरणताई सोनोने, मुख्याध्यापिका चंचलताई खिराडे, संचालिका सीमाताई शृंगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच सिद्धार्थ विद्यालय, नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 1 व 2 आणि ज्ञानकांक्षी इंग्लिश स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पर्यावरण संरक्षणासाठी एकजूट दाखवून दिली। या वृक्षदिंडीत सुनीता वाघमारे, रेखा शिंदे, सुनीता पाटील, उमा वाघ, संगीता लाटे, सुनीता खिराडे, कल्पना पाटील, मंगला ढगे, कंका घोसट, संध्या बोरकर, साधना गावंडे, विद्या कवडे, संगीता निगोट, कोमल बुथे, तेजस्विनी काळे, गीता बुधे, वनिता राऊत, धनश्री काळे, रचना मेहता, कल्याणी गोतरकर, राणी गोतरकर, रेणुका शिंदे, पूर्णिमा शिंदे, जयश्री इंगळे, रेखा फुके, गोदावरी इंगोले, संजना शृंगारे, साधना निचळे, मंजुश्री बर्छा, चंदा धोटे, ज्योती खडसे, संगीतरा ब्राह्मणकर, मीना राठी, छायाताई शृंगारे, लता म्हातारमारे, माधुरी श्रावणे, अलका पाटील, कल्पना शुर्वे, सीमा शृंगारे, मेघा परळीकर, छायाताई कांबळे, मुक्ता राजूरकर, कल्पना गाडे, माधुरी नागरकर, ज्योती बजाज, सविता मोरे, रेणुका उपगडे, लता वानखळे, नलिनी हेलांडे, संगीता डहाके, कांचन भगत, वर्षा राऊत, सोनाली वाढणकर, यशोदा शृंगारे, अर्चना खंडारे, दुर्गा सरोदे, विमल टेकाळे आणि देवाळेताई यांच्यासह असंख्य भगिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान दिले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोकभाऊ कांबळे, अनिलभाऊ शृंगारे, प्रशांत सोनोने, सचिनभाऊ ढोकणे, चंचलताई खिराळे तसेच मंगरुळपीर येथील सर्व महिला मंडळांनी विशेष परिश्रम घेतले। या वृक्षदिंडीच्या माध्यमातून हरित मंगरुळपीर स्वच्छ मंगरुळपीर हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवला। भावी पिढीसाठी सुरक्षित, समृद्ध आणि पर्यावरणपूरक भविष्य निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। संपूर्ण शहराच्या अभूतपूर्व सहभागामुळे ही वृक्षदिंडी मंगरुळपीरच्या सामाजिक आणि पर्यावरणातील चळवळीतील एक ऐतिहासिक व संस्मरणीय उपक्रम ठरली।